नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई पदाची भरती सुरू आहे. तर लिपिक पदासाठी संगणकावर आधारित 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर आपण कॉम्प्युटर PYQ घेणार आहोत आणि हा पेपर चौथा आहे आपला कॉम्प्युटरचा. याच्या अगोदरचे 3 पेपरसुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्या अगोदरचे 3 पेपर कुठे पाहता येतील? तर आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे पेपर तुम्हाला पाहता येतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न MS वर्डवर आधारित आहेत. मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा MS वर्डवर आधारित एकूण 3 व्हिडिओ येणार आहेत. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ आहे. आता लगातार 3 व्हिडिओ MS वर्डवरच असणार आहेत, म्हणजे एकूण 150 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला कॉम्प्युटर ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई बुक विकत घ्या. फक्त 100+ GST इतक्या कमी फीमध्ये ही ई बुक उपलब्ध आहे. आणि लिपिक व शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम जर तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून लिपिक आणि शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे. तसंच सरावासाठी भरपूर पेपरसुद्धा याच्यात दिलेले आहेत आणि सिलेबससुद्धा डिटेल्समध्ये दिलेला आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पाहता या ठिकाणी की MS वर्ड. काय प्रश्न आहे आपला? MS वर्ड कशासाठी वापरले जाते? तर MS वर्ड हे कशासाठी वापरलं जातं? तर दस्तऐवज, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डॉक्युमेंट म्हणतो, तर दस्तऐवज तयार करण्यासाठी म्हणजेच डॉक्युमेंट तयार करण्यासाठी MS वर्डचा वापर केला जातो. MS वर्ड म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि डॉक्युमेंट तयार करण्यासाठी या MS वर्डचा वापर केला जातो. MS वर्डमध्ये आपण पत्र, अर्ज, अहवाल इत्यादी तयार करत असतो. त्याच्या पुढे पाहता MS वर्ड कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? आता MS वर्ड नावातच आहे पहा. M म्हणजे काय? तर मायक्रोसॉफ्ट. तर MS वर्ड हे कोणत्या कंपनीचं उत्पादन आहे? तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं ते उत्पादन आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, मायक्रोसॉफ्ट. आणि मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकेची कंपनी आहे. वर्ड फाईलचा डिफॉल्ट एक्सटेन्शन कोणता आहे? तर MS वर्ड फाईल जी आहे ना, तिचा जो डिफॉल्ट एक्सटेन्शन असतो तो .docx असा असतो. आता नवीन याच्यामध्ये तो .doc असा पण येतो. त्याच्यानंतर हा जो .xls आहे 1 नंबरचा, तो मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा आहे. .pptx हा जो आहे हा हे आपलं जे पॉवर पॉईंट आहे त्याचा आहे. आणि .jpg हा जो आहे ना, आपलं जे फोटो जे असतो त्याची जी फाईल असते त्याचं एक्सटेन्शन आहे. तर हे एक्सटेन्शन लक्षात ठेवा सर्वांनी. मायक्रोसॉफ्ट वर्डचं एक्सटेन्शन काय आहे? तर .doc आहे, त्याचं एक्सटेन्शन आहे. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूया. त्यातून 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बरं. आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 1000 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. नवीन दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट तयार करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? आता नवीन डॉक्युमेंट तयार करायचा असेल तर नवीनसाठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? न्यू असं म्हणतात. मग न्यूचं पहिलं अक्षर एन आहे की नाही? मग Ctrl+N दाबलं की नवीन डॉक्युमेंट तयार करता येतो. बी हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे ना. नवीन म्हणजेच न्यू. न्यूचं पहिलं अक्षर एन आहे. मग Ctrl+N नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी वापरला जातो. फाईल सेव्ह करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतात? तर सेव्हचं सेव्हचं स्पेलिंग काय? SAVE. त्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? एस. मग फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S याचा वापर केला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे. एकदम सोपं आहे बरं का लक्षात ठेवायला. Ctrl+S कशासाठी वापरतात? फाईल सेव्ह करण्यासाठी वापरली जाते, म्हणजे जतन करण्यासाठी. मजकूर जाड म्हणजेच बोर्ड करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर मजकूर जाड म्हणजेच बोर्ड करण्यासाठी Ctrl+B याचा वापर केला जातो. आता बोर्डचं पहिलं अक्षर कोणतं आहे? बी. तर तेच त्यासाठी वापरलं जातं. Ctrl+B कशासाठी वापरतात? तर जो मजकूर आहे तो जाड करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आता 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न आहे पहा. मजकूर तिरपा म्हणजे इटॅलिक करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? आता इटॅलिकचं पहिलं अक्षर कोणतं आहे? आय. मग Ctrl+I हा कशासाठी वापरला जातो? तर मजकूर तिरपा करण्यासाठी म्हणजेच इटॅलिक करण्यासाठी
कंट्रोल आयचा वापर केला जातो. लक्षात ठेवायला सोपं आहे. पहिलं अक्षर फक्त लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मजकूर अधोरेखित करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतात? आता अधोरेखितला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अंडरलाईन. अंडरलाईनचं पहिलं अक्षर कोणतं आहे? यू. मग त्यासाठी कंट्रोल यूचा वापर केला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे, कंट्रोल यू. त्याने काय होतं? तर अंडरलाईन केली जाते, म्हणजेच मजकूर अधोरेखित केला जातो. त्याच्यानंतर मजकूर कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? आता याचं उत्तर तर सर्वांना माहिती आहे की मजकूर जर कॉपी करायचा असेल तर कॉपीचं स्पेलिंग काय? COPY. त्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? सी. मग कंट्रोल सीचा वापर कशासाठी केला जातो? तर मजकूर कॉपी करण्यासाठी कंट्रोल सीचा वापर केला जातो. कंट्रोल सीचा वापर कशासाठी केला जातो? तर मजकूर कॉपी करण्यासाठी केला जातो. आता एखादा मजकूर कट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? आता इथं पहिलं अक्षर वापरायचं नाही बरं, हे लक्षात ठेवा. कारण कटमध्ये CUT कट असं आहे, पण ते सीचा वापर आपण कॉपीसाठी वापरला आहे, म्हणून इथं पहिलं अक्षर वापरायचं नाही. तर मजकूर कट करण्यासाठी कंट्रोल एक्स याचा वापर केला जातो. मजकूर कट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कंट्रोल एक्स याचा वापर केला जातो. सी हे त्याचं उत्तर आहे, कंट्रोल एक्स. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 18वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. प्रश्न आहे पहा, पेस्ट करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? आता पेस्ट करण्यासाठी ना कोणता शॉर्टकट आहे माहिती आहे का? तर कंट्रोल व्ही हा जो शॉर्टकट आहे हा पेस्ट करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा मजकूर कॉपी केला असेल तर तो पेस्ट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? कंट्रोल व्हीचा वापर हा पेस्ट करण्यासाठी केला जातो. लक्षात येते? चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट प्रश्न आहे 12 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, सर्व मजकूर निवडण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर आपल्याला सर्व मजकूर जर निवडायचा असेल तर त्यासाठी कंट्रोल एचा वापर केला जातो. की सर्व मजकूर निवडण्यासाठी कशाचा वापर होतो? कंट्रोल एचा वापर होतो. ए हे त्याचं उत्तर आहे, कंट्रोल ए. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे आता, प्रिंट काढण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतात? आता प्रिंटचं जर इंग्लिशमध्ये स्पेलिंग सांगायचं झालं तर PRINT. मग त्याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे? PI की नाही? मग प्रिंट काढण्यासाठी कंट्रोल पी या शॉर्टकटचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? कंट्रोल पीचा वापर प्रिंट काढण्यासाठी केला जातो. MS वर्डमध्ये शब्द मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? आता MS वर्डमध्ये जर आपल्याला शब्द मोजायचे असतील तर त्यासाठी कोणतं साधन वापरतात माहिती आहे का? वर्ड काउंट याचा वापर केला जातो. की तुम्ही किती शब्द टाईप केलेले आहेत हे मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? वर्ड काउंट या साधनाचा वापर केला जातो. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता 15 नंबरचा प्रश्न आहे. स्पेलिंग तपासण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? की MS वर्डमध्ये आपण जे टाईप करतो त्याचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर त्यासाठी F7 नावाचा शॉर्टकट आहे. कोणता आहे? F7. अजून 35 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत. आणि एका तासामध्ये 90 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत बरं का. त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबसनुसार व्यवस्थित पाहिजे तसे प्रश्न दिलेले आहेत. जसे प्रश्न परीक्षेत येणार आहेत त्या स्वरूपाचेच. या व्यतिरिक्त 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत. म्हणजे आत्तापर्यंतच्या 300 पेक्षा जास्त टेस्ट त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये अपडेट होत जातं. तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. म्हणजे 200 प्लस GST मध्ये 300 पेक्षा जास्त टेस्ट, त्याच्यातल्या 10 फुल टेस्ट आहेत आणि बाकीच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आणि त्याचसोबत तुमचं पिऊनसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आहे बरं का. हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न असा आहे पहा, दस्तऐवज उघडण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट जर ओपन करायचं असेल तर ओपनचं स्पेलिंग काय? OPEN. त्याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे? O आहे की नाही? मग डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी कंट्रोल O याचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? कंट्रोल Oचा वापर केला जातो. त्यानंतर आहे MS वर्डमध्ये हेडर आणि फुटर कुठून घालतात? म्हणजे आपल्याला जर डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर लिहायचं. हेडर म्हणजे वरची हेडलाईन आणि फुटर म्हणजे पेजच्या खाली जर आपल्याला सगळ्या पेजवर समान मजकूर ठेवायचा असेल आणि हेडर म्हणजे
एम एस वर्डच्या फाईलमध्ये सगळ्या पेजेसवर हे समान मजकूर वरच्या बाजूला ठेवायचा असेल तर त्याला हेडर म्हणतात, आणि खालच्या बाजूला ठेवायचा असेल तर त्याला फुटर. मग हेडर आणि फुटर हे कुठून घातलं जातं माहीत आहे का? तर इन्सर्ट नावाचा एक टॅब आहे ना, त्या इन्सर्टमधून ते आपण पेजमध्ये ॲड करू शकतो. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमधून हेडर आणि फुटर घालता येतात. दस्तऐवज बंद करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर आपलं जे डॉक्युमेंट आहे ते जर आपल्याला क्लोज करायचं असेल, जे डॉक्युमेंट ओपन आहे ते क्लोज करायचं असेल तर Ctrl+W याचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? Ctrl+W चा वापर डॉक्युमेंट क्लोज करण्यासाठी केला जातो. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, मजकूर मध्यभागी करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर आपल्याला जर जे काही टाईप केलेलं आहे ते सेंटरमध्ये घ्यायचं असेल, म्हणजे मध्यभागी घ्यायचं असेल सेंटरमध्ये, तर त्यासाठी काय माहीत आहे का? तर त्यासाठी एकच शॉर्टकट आहे जो की सोपा आहे. Ctrl+E याचा वापर केला जातो. Ctrl+E दाबलं की जो काही आपण मजकूर सिलेक्ट केलेला आहे ना तो सेंटरमध्ये येतो. तर मजकूर मध्यभागी घेण्यासाठी म्हणजे सेंटर घेण्यासाठी Ctrl+E चा वापर केला जातो. मजकूर डावीकडे म्हणजे लेफ्ट अलाइन करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर मजकूर जर आपल्याला डावीकडे घ्यायचा असेल, आता डावीकडेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लेफ्ट. त्याच्यातलं पहिलं अक्षर एल आहे की नाही? मग त्यासाठी Ctrl+L चा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? Ctrl+L चा वापर मजकूर डावीकडे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट करायची असेल तर Ctrl+L आपण दाबणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मजकूर उजवीकडे करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? आता या ठिकाणी पहा, मजकूर उजवीकडेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? राईट. राईटचं पहिलं अक्षर कोणतं आहे? आर. मजकूर उजवीकडे करण्यासाठी Ctrl+R हा शॉर्टकट वापरला जातो. कोणता शॉर्टकट वापरतात? Ctrl+R हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, आता मजकूर जस्टिफाय करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? आता मजकूर जर आपल्याला जस्टिफाय करायचा असेल तर जस्टिफायचं पहिलं अक्षर कोणतं आहे? जे आहे की नाही? मग त्यासाठी Ctrl+J चा वापर केला जातो. मजकूर जस्टिफाय करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? Ctrl+J या शॉर्टकटचा वापर केला जातो. आता त्याच्या पुढे 23 नंबरचा प्रश्न आहे, एम एस वर्डमध्ये पान क्रमांक म्हणजे पेज नंबर कुठून घालतात? आता पेज नंबर जर आपल्याला एम एस वर्डमध्ये घालायचा असेल तर कुठून घातला जातो? आता आपल्याला कुठून घालतात असा प्रश्न आला ना तर बहुतेक त्याचं उत्तर इन्सर्ट असतं. इन्सर्ट म्हणजेच घालणे. तर एम एस वर्डमध्ये पान क्रमांक म्हणजे पेज नंबर कुठून घातला जातो? तर इन्सर्ट नावाचा जो टॅब आहे त्यामधून तो घातला जातो. त्याच्यानंतर वर्डमध्ये टेबल घालण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? तर मी तुम्हाला आधीच एक हिंट ठेवून दिलेली आहे. तर टेबल घालण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो? इन्सर्ट टॅब. तर इन्सर्ट टॅबमध्ये टेबलचा ऑप्शन असतो, म्हणजे आपल्याला पेजमध्ये जर टेबल तयार करायचा असेल तर इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपण तो टेबल इन्सर्ट करू शकतो. अंडू करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? तर आपण अंडू जर करायचा असेल तर त्यासाठी जो शॉर्टकट वापरला जातो तो आहे Ctrl+Z. अंडू करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? Ctrl+Z हा शॉर्टकट वापरला जातो. अजून 25 प्रश्न आपल्याला पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ईबुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे ईबुक उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम लिपिक आणि शिपाईचा यामधून तुमचा कव्हर होणार आहे. चला तर मग आता राहिलेले 25 प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, मायक्रोसॉफ्ट म्हणजे एम एस वर्डमध्ये मेल मर्जचा उपयोग कशासाठी होतो? आता एम एस वर्डमध्ये जे मेल मर्ज आहे ना त्याचा उपयोग कशासाठी केला जातो माहीत आहे का? तर एकाच नमुन्यातून अनेक पत्रे तयार करण्यासाठी. आता मर्ज या शब्दाचा अर्थ काय आहे? तर एकत्र करणे. लक्षात आलंय? तर मेल मर्ज याचा वापर कशासाठी होतो? एकाच नमुन्यातून अनेक पत्रे तयार करण्यासाठी मेल मर्ज याचा वापर केला जातो. त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे, म्हणजे मेल मर्जद्वारे एकाच फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसाठी पत्र तयार करता येतात. म्हणजे फॉर्मॅट एकच आहे. आता समजा मला 10 विद्यार्थ्यांना पत्र पाठवायचं आहे एकाच फॉर्मॅटचं, तर मेल मर्जचा वापर करून मी ते एकच पत्र 10 विद्यार्थ्यांना पाठवू शकतो. वर्डमध्ये स्टाईल्सचा उपयोग कशासाठी होतो? आता एम एस वर्डमध्ये स्टाईल्स जो आहे ना त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर मजकुराचे एकसारखे स्वरूप देण्यासाठी
त्याचा उपयोग केला जातो. कशासाठी उपयोग केला जातो? मजकुराला एकसारखे स्वरूप देण्यासाठी आपण स्टाईलचा उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर आता वर्डमध्ये ट्रॅक चेंजेस हे वैशिष्ट्य कशासाठी वापरतात? आता MS वर्डमध्ये ट्रॅक चेंजेस हे जे वैशिष्ट्य आहे ना, याचा वापर कशासाठी होतो? तर बदल नोंदवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे ट्रॅक चेंजेस वापरल्यास डॉक्युमेंटमध्ये केलेले बदल दिसतात. म्हणजे डॉक्युमेंटमध्ये आपण काय बदल केलेत ते जर पाहायचे असतील तर ट्रॅक चेंजेस याचा वापर आपण करून ते चेक करू शकतो. MS वर्डमध्ये टेबल ऑफ कंटेंट तयार करण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर आपण पाहिले याच्या आधी की टेबल ऑफ कंटेंट जर तयार करायचा असेल तर कोणता टॅब वापरला जातो? रेफरन्सेस हा टॅब वापरला जातो. टेबल इन्सर्ट करण्यासाठी, टेबल तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅब वापरतात आणि टेबल ऑफ कंटेंट तयार करण्यासाठी रेफरन्सेस या टॅबचा वापर केला जातो. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये रेफरन्सेस टॅब असतो. रेफरन्सेस टॅबमधून टेबल ऑफ कंटेंट्स तयार करता येतो. वर्डमध्ये पेज ब्रेक टाकण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरतात? म्हणजे आपल्याला पेज ब्रेक टाकायचा असेल तर त्यासाठी Ctrl+Enter या शॉर्टकटचा वापर केलेला असतो. पेज ब्रेक करायचा असेल तर त्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? Ctrl+Enter हा शॉर्टकट आहे. वर्डमध्ये फाइंड आणि रिप्लेससाठी कोणता शॉर्टकट आहे? तर MS वर्डमध्ये फाइंड करायचा असेल आणि रिप्लेस करायचा असेल म्हणजे शोधा आणि त्याच्याऐवजी नवीन काहीतरी ॲड करा म्हणजे फाइंड अँड रिप्लेस. तर यासाठी कोणता शॉर्टकट आहे माहीत आहे का? तर यासाठी Ctrl+H हा शॉर्टकट वापरला जातो. कोणता शॉर्टकट वापरला जातो? Ctrl+H हा या शॉर्टकटने आपण फाइंड आणि रिप्लेस करू शकतो. त्याच्यानंतर वर्डमध्ये हेडर आणि फुटर कुठे दिसतात? आता हेडर आणि फुटर इन्सर्ट करायचे असतील तर ते इन्सर्ट टॅबमधून आपण आतमध्ये टाकू शकतो. पण ते आतमध्ये टाकल्यानंतर इन्सर्ट केल्यानंतर कुठे दिसतात? तर याचं उत्तर आहे पहा, ते कुठे कुठे दिसतात माहीत आहे का? मी तुम्हाला तसं आधी पण सांगितलंय. तर पानाच्या वर आणि खाली. हे जे हेडर आहे ते पानाच्या वर दिसतं आणि जे फुटर आहे ते पानाच्या खाली दिसतं. आणि जेवढे समजा 10 पेजेस असतील तर 10च्या 10 पेजेसचं हेडर समान राहतं आणि फुटरसुद्धा कसं राहतं? समान राहतं. म्हणजे प्रत्येक पेजेससाठी ते वेगवेगळं नसतं, सगळ्या पेजेससाठी समान असतं. हे पण लक्षात असू द्या. वर्डमध्ये दस्तऐवजाचे म्हणजे डॉक्युमेंटचे ओरिएंटेशन बदलण्यासाठी कोणता पर्याय वापरतात? आपल्याला डॉक्युमेंटचं जर ओरिएंटेशन बदलायचं असेल तर कोणता पर्याय वापरला जातो असा तो प्रश्न आहे. तर डॉक्युमेंटचं ओरिएंटेशन बदलण्यासाठी लेआउट हा पर्याय वापरला जातो. कोणता पर्याय वापरला जातो? लेआउटमधून आपण डॉक्युमेंटचं ओरिएंटेशन बदलू शकतो. तर लेआउट टॅबमध्ये पोर्ट्रेट किंवा लँडस्केप निवडता येते. म्हणजे ओरिएंटेशन कोणतं असतं? एक तर पोर्ट्रेट असतं किंवा लँडस्केप असतं. पोर्ट्रेट म्हणजे उभी साईज आपली जी A4 साईज आहे ती आणि लँडस्केप म्हणजे अशी आडवी साईज असते. ते पण माहिती असू द्या तुम्हाला. चला त्याच्या पुढे आहे वर्डमध्ये वॉटरमार्क घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर आपल्याला MS वर्डमध्ये एखादं जे डॉक्युमेंट असेल त्याच्यामध्ये जर वॉटरमार्क घालायचा असेल तर त्यासाठी कशाचा वापर केला जातो माहीत आहे का? तर डिझाईन या टॅबचा वापर केला जातो. की वर्डमध्ये वॉटरमार्क घालण्यासाठी डिझाईन नावाचा जो टॅब आहे त्या टॅबचा वापर केला जातो. त्याच्या पुढे पाहता डिझाईन टॅबमधून वॉटरमार्क घालता येतो. हायपरलिंक घालण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? आता MS वर्डमध्ये जर आपल्याला हायपरलिंक घालायची असेल तर त्यासाठी Ctrl+K हा शॉर्टकट आहे. म्हणजे Ctrl+K दाबून आपण वर्डमध्ये हायपरलिंक घालू शकतो. त्याच्या पुढे आता 11वा प्रश्न आहे पहा. वर्डमध्ये कॉलम्स तयार करण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला कॉलम्स तयार करायचे असतील तर त्यासाठी कोणता टॅब वापरला जातो? लेआउट टॅबचा वापर केला जातो. कॉलम तयार करण्यासाठी कोणत्या टॅबचा वापर केला जातो? लेआउट या टॅबचा वापर केला जातो. त्याच्या पुढे आता 12वा प्रश्न आहे पहा की लेआउट कॉलम्स पर्यायाने मजकूर स्तंभात विभागता येतो. लेआउटमध्ये गेल्यानंतर कॉलम सिलेक्ट करायचं. कॉलम म्हणजे स्तंभ. वर्डमध्ये स्पेलिंग व व्याकरण तपासण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर MS वर्डमध्ये स्पेलिंग आणि व्याकरण जर तपासायचं असेल तर त्यासाठी रिव्ह्यू टॅबचा वापर केला जातो. कोणत्या टॅबचा वापर केला जातो? रिव्ह्यू टॅबचा वापर केला जातो. रिव्ह्यू टॅबमधून स्पेलिंग आणि ग्रामर तपासता येतं. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आहे पहा. 13 नंबरचा प्रश्न आहे वर्डमध्ये फूट नोट घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात?
एम एस वर्डमध्ये जर आपल्याला फूटनोट घालायची असेल तर त्यासाठी रेफरन्सेस हा टॅब वापरला जातो, की वर्डमध्ये फूटनोट घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात, तर रेफरन्सेस हा टॅब त्या ठिकाणी वापरला जातो. ए हे त्याचं उत्तर आहे, रेफरन्सेस. त्याच्यानंतर वर्डमध्ये झूम करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात, तर एम एस वर्डमध्ये जर आपल्याला झूम करायचा असेल तर त्यासाठी ह्यू हा पर्याय वापरला जातो. ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला झूम इन झूम आऊट सगळं काही करता येतं. त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आहे आता 15 नंबरचा प्रश्न आहे पहा. आणि प्रश्न असा आहे, वर्डमध्ये पॅराग्राफमध्ये अंतर म्हणजे लाईन स्पेसिंग बदलण्यासाठी कोणता पर्याय वापरतात. आता वर्डमध्ये जर आपल्याला लाईन स्पेसिंग बदलायची असेल पॅराग्राफमध्ये तर त्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो माहिती आहे का, होम हा पर्याय वापरला जातो. कोणता पर्याय वापरला जातो, होम हा म्हणजे होम टॅबमध्ये जाऊन आपण लाईन स्पेसिंग त्यामध्ये करू शकतो. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 + GST हा कोर्स आहे आणि हा कोर्स घेतला तर न्यायालय भरती ई बुक आणि कॉम्प्युटरचं ई बुक सेपरेट घ्यायची गरज नाही. टेस्ट सिरीजसुद्धा घ्यायची गरज नाही. याच्यामध्ये पहा कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये सरावासाठी भरपूर टेस्ट दिलेले आहेत, टॉपिक वाईज टेस्ट आहेत सगळ्या. त्याबरोबर न्यायालय भरती ई बुकसुद्धा यामध्ये मोफत दिलेला आहे. तर फक्त 500 + GST हा कोर्स उपलब्ध आहे आणि अतिशय कमी फीमध्ये आहे आणि राहिलेल्या 2 महिन्यात तुम्ही छान तयारी करू शकता. तर माझा स्वतःचा सल्ला राहील, हा कोर्स घेतला तर परिपूर्ण अशी तयारी तुमची होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे की म्हणजे होम टॅबमधील लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग करतात बरं का. लाईन आणि पॅराग्राफची स्पेसिंग होम टॅबमधून करता येते. त्याच्या पुढे आता वर्डमध्ये दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट हे लक्षात ठेवा. वर्डमध्ये दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट PDF स्वरूपात सेव्ह करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, म्हणजे कोणत्या टॅबचा वापर केला जातो. तर आपल्याला जर डॉक्युमेंट PDF स्वरूपात सेव्ह करायचा असेल तर सेव्ह ॲज या टॅबचा वापर केला जातो. सेव्ह ॲज करून तुम्ही ते PDF पुढे सिलेक्ट करू शकता. मग ते PDFमध्ये तुम्हाला करता येतं. त्याच्यानंतर MS वर्डमध्ये चित्र म्हणजे पिक्चर घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात. आपल्याला डॉक्युमेंटमध्ये जर एखादं पिक्चर ॲड करायचा असेल तर त्यासाठी कोणता टॅब वापरतात, तर इन्सर्ट हा टॅब वापरला जातो. इन्सर्ट या टॅबच्या माध्यमातून आपण एखादं पिक्चर आपल्या डॉक्युमेंटमध्ये ॲड करू शकतो. वर्डमध्ये दस्तऐवजाचे म्हणजे मार्जिन्स बदलण्यासाठी कोणता टॅब वापरतात. म्हणजे वर्डमध्ये डॉक्युमेंटचं जर मार्जिन बदलायचं असेल तर त्यासाठी कोणता टॅब वापरला जातो माहिती आहे का, तर त्यासाठी लेआउट हा टॅब वापरला जातो. म्हणजे MS वर्डमध्ये जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटचं जर मार्जिन बदलायचं असेल तर त्यासाठी लेआउट हा टॅब वापरला जातो. लेआउट टॅब ओपन केल्यानंतर मार्जिन हा पर्याय वापरतात, त्याच्या साहाय्याने तुम्ही ते चेंज करू शकता. वर्डमध्ये कमेंट्स घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात. MS वर्डमध्ये जर आपल्याला कमेंट घालायची असेल तर त्यासाठी रिव्ह्यू हा टॅब वापरला जातो. कोणता टॅब वापरला जातो, रिव्ह्यू हा टॅब वापरला जातो. त्याच्या माध्यमातून आपण कमेंट घालू शकतो. रिव्ह्यू टॅबमधून कमेंट घालता येतात. वर्डमध्ये टेक्स्ट हायलाईट करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट हायलाईट करायचा असेल, आपल्याला एखादा टेक्स्ट आहे तो हायलाईट करायचा असेल तर त्यासाठी टेक्स्ट हायलाईट कलर या टॅबचा आपण वापर करू शकतो. बी हे त्याचं उत्तर आहे. टेक्स्ट हायलाईट कलर या टॅबचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर वर्डमध्ये दस्तऐवजाचे प्रिंट प्रिव्ह्यू कुठे पाहतात. आता दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट. तर MS वर्डमध्ये डॉक्युमेंटचा जर आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर फाईलमध्ये जायचं. फाईल या टॅबमध्ये जायचं. फाईल टॅबमध्ये गेल्यानंतर प्रिंटवर टच करायचं. तिथे मग तुम्ही प्रिंटमध्ये गेल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू वगैरे चेक करू शकता. त्याच्या पुढे आता 22वा प्रश्न आहे. वर्डमध्ये सेक्शन ब्रेक घालण्यासाठी कोणता टॅब वापरतात. तर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर आपल्याला सेक्शन ब्रेक करायचा असेल तर त्यासाठी लेआउट हा टॅब वापरला जातो. बी हे त्याचं उत्तर आहे. लेआउट या टॅबचा वापर केला जातो. त्याच्यानंतर वर्डमध्ये नेव्हिगेशन पेन कुठून सुरू करतात. तर MS वर्डमध्ये नेव्हिगेशन जे पेन आहे ते कुठून सुरू केलं जातं माहिती आहे का, तर ह्यू हा जो टॅब आहे ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर नेव्हिगेशन पेन तुम्ही सुरू करू शकता.
त्याच्यानंतर वर्डमध्ये दस्तऐवजाचे प्रोटेक्ट करण्यासाठी कोणता टॅब वापरतात? तर वर्डमध्ये जर आपल्याला डॉक्युमेंट प्रोटेक्ट करायचा असेल तर त्यासाठी कोणता टॅब वापरला जातो माहिती आहे का? तर त्यासाठी वापरला जातो रिव्ह्यू नावाचा जो टॅब आहे त्या टॅबचा वापर केला जातो. म्हणजे वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी रिव्ह्यू या टॅबचा वापर केला जातो. म्हणजे रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर प्रोटेक्ट डॉक्युमेंट हा पर्याय तुम्ही वापरू शकता. वर्डमध्ये ॲक्टो करेक्टचा उपयोग कशासाठी होतो? तर वर्डमध्ये जो ॲक्टो करेक्ट नावाचा ऑप्शन आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो? तर स्पेलिंग आपोआप दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि जर तुम्हाला कॉम्प्युटर ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कॉम्प्युटर ई बुक विकत घ्या. फक्त 100+ GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे. त्याचबरोबर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजसुद्धा आहे, न्यायालय भरती ई बुकसुद्धा आहे, हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजसुद्धा आहे आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.